राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. तो पाऊस कुठे होईल पाहूया. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 10 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः पावणे 7 वाजलेत. त्या अगोदर जो काल अंदाज दिला होता, तर विदर्भाच्या उत्तर आणि पूर्व भागाकडे पाऊस दाखवलेला. उत्तर आणि पूर्व भागाकडे तुम्ही पाहू शकता, की बऱ्यापैकी नोंदी झाल्यात. हा पाऊस सगळीकडे नाहीये हे मात्र नक्की आहे. पण त्या भागाच्या आसपास पावसाच्या नोंदी मात्र झाल्यात. घाटाच्या आसपास दक्षिण कोकणात पाऊस दाखवलेला, त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. उत्तर कोकणात पावसाची तीव्रता कमी दाखवलेली, पाऊस बऱ्यापैकी कमी आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम भागात थोड्याशा सरी आहेत आणि बराचसा भाग आहे राज्याचा, त्या ठिकाणी सांगितलं की काहीसा अपवाद वगळता जास्त काही शक्यता नाही पावसाची. तर त्याप्रकारे थोडाफार अपवाद वगळता राज्यात इतर ठिकाणी काही पाऊस झालेला नाही. आणि असं असलं तरी सुद्धा काही हवामान अभ्यासकांना फॉलो करणारे लोकं म्हणतात, "अंदाज चुकला, अंदाज चुकला." आता दररोज सांगूनही अशाच कमेंट येत आहेत. पण ठीक आहे. जर तुम्हाला अंदाज ज्यांचे योग्य वाटत असेल, फक्त त्यांचेच अंदाज पहा. हा अंदाज योग्य वाटत नसेल, तर पाहू नका किंवा कमेंट करायला सुद्धा येऊ नका. अ, सध्या जर आपण सिस्टम्स पाहिल्या, तर कमदाबादचं क्षेत्र इकडे मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये आहे. एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तरेकडील बंगालच्या उपसागराच्या आसपास आहे आणि येत्या 1 ते 2 दिवसात या ठिकाणी कमदाबादचं क्षेत्र सुद्धा विकसित होण्याचा अंदाज आहे. या सिस्टमचा विशेष प्रभाव पूर्व भारताकडे आपल्याला पाहायला मिळेल, असं सध्या तरी दिसतंय. काय बदल झाले तर नक्कीच कळून येईल. बाकी मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा हा या सिस्टमच्या आसपासच्या भागातून गेलेला आहे. त्या भागाकडेच पाऊस आहे. मध्य प्रदेशकडे जो कमी दाबाने पाऊस दिला, आता तो पाऊस राजस्थानकडे थोडा पुढे सरकला आणि महाराष्ट्रात सुद्धा थोड्याफार प्रमाणात बाष्प वाढतंय. त्यामुळे पावसाचे ढग हे विकसित होऊ लागलेत. अहिल्यानगर, सोलापूर, बीड, एकूणच सगळीकडेच हा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय असं नाही. थोड्याफार मध्यम सरी, किंवा हलक्या मध्यम सरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नंतर भंडारा, गोंदियाच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग आहेत. छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, परभणीचे काही भाग याही ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी, खूप मोठ्या क्षेत्रावरती नाही, थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचे ढग दिसत आहेत. अमरावती, अकोल्याचे उत्तरेकडील भाग आहे. ढगाळ वातावरण आहे. धुळे, नंदुरबारचा भाग ढगाळ वातावरण आहे. क्वचित काहीशा हलक्या सरी झाल्या असेल, पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नव्हता आणि या ठिकाणी विशेष मोठा पाऊस होतही नाही. घाटाच्या आसपासही क्वचितच पाऊस होतोय. कोकणातही क्वचितच थोड्याफार सरी येत आहेत. खूप जास्त काही पाऊस होत नाही. रात्रीचा अंदाज पाहिला तर अहिल्यानगरचे काही भाग, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूरचे काही भाग हलक्याशा पाऊस काही ठिकाणी होतील. त्यानंतर परभणी, यवतमाळचे काही भाग, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेकडील काही ठिकाणी पाऊस बरसतील. भंडारा, गोंदियाच्या काही उत्तर भागामध्ये पाऊस बरसतील. घाटाच्या आसपास पावसाचा अंदाज आहे आणि कोकणात सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या राज्यात घाटाच्या आसपास आपण म्हणू शकतो की मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस. नाशिक घाटापासून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीच्या घाटाच्या आसपासचा भाग, नगरच्या घाटाच्या आसपासचा भाग. या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. कोकणात उद्या थोडंसं पावसाचा जोर 1 दिवसासाठी वाढेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम तर एखाद्यासाठी जोरदार किंवा एखाद्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे. या व्यतिरिक्त नंदुरबार, धुळे, जळगावचे काही उत्तरेकडील भाग असतील, बुलढाणा आहे, अकोला, वाशिमचे भाग आहेत, यवतमाळ, वर्धा, अमरावतीचे भाग आहेत. सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी मेघगर्जना किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेच्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील. अशाच प्रकारच्या थोड्याफार सरी सोलापूर, बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचे काही भाग असतील. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. थोड्याशा गडगडाट किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेच्या मध्यम ते एखाद्या वेळेसाठी जोरदार पावसाच्या सरी या पट्ट्यामध्ये पाहायला मिळतील. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ढगाळ वातावरणात थोडी मात्र वाढ होताना दिसते. त्यामुळे पावसाच्या सरी सुद्धा थोड्याशा अधिक राहतील. राहिलेला भाग आहे छत्रपती संभाजीनगर, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी राहतील किंवा इकडे बराचसा भाग आहे मध्य महाराष्ट्रातला. क्वचित तुरळक ठिकाणी हलक्या सरी राहतील. धाराशिव, दक्षिण भाग किंवा लातूर, नांदेडच्या आसपासचे हे भाग क्वचित तुरळक ठिकाणी हलक्या किंवा मध्यम सरींची शक्यता सध्या दिसते. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार पुणे घाट, सातारा घाट, रायगड आणि रत्नागिरी मुसळधार पावसाचा इशारा आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत, मात्र हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने इतर जिल्ह्यांसाठी दिलेली आहे. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.